मित्रांनो, पूर्वीचे लोक त्यांचे पूर्ण आयुष्य म्हणजेच मानवाचा निर्धारित केलेला चित्रकवय आहे असे म्हणत ते पूर्ण जगायचे. म्हणजेच पूर्वी लोक 100 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वर्ष जीवन जगायचे. परंतु आता मात्र परिस्थिती बदलली आहे. आता लोक 70 ते 80 किंवा त्यापेक्षाही कमी आयुष्य जगतात. आणि हे सुद्धा आपण पाहिलं असेल की जे लोक चांगले असतात त्यांचा मृत्यू लवकर होतो. मित्रांनो, तुम्ही इतर लोकांकडनं किंवा तुमच्या कुटुंबातील वडीलधाऱ्या माणसांकडनंही ऐकलं असेलच, चांगल्या माणसांना देव त्यांच्याजवळ लवकर बोलावून घेतो. मित्रांनो, परंतु तुम्हाला हे माहीत आहे का की असं का घडतं? शेवटी यामागचं कारण काय आहे? चांगली लोक वाईट लोकांच्या तुलनेत कमी आयुष्य का जगतात? तर मित्रांनो, आपण हा मुद्दा चांगल्या प्रकारे समजून घेऊया. मित्रांनो, तुम्ही खूप साऱ्या लोकांच्या तोंडून हे ऐकलं असेलच की तो चांगला माणूस होता आणि म्हणूनच देवानं त्याला लवकर बोलावले आहे. जर तो वाईट, दुष्ट माणूस असता तर त्याला मरण लवकर मिळालं नसतं. मित्रांनो, अनेक ग्रंथांच्या या विषयाचं वर्णन केलेलं आहे. त्याच ग्रंथांच्या आधारे मी तुम्हाला माहिती देणार आहे. चांगल्या माणसाचा लवकर मृत्यू का होतो? मित्रांनो, श्री भगवद्गीतेमध्ये भगवंत श्रीकृष्ण म्हणतात की ज्यांचा जन्म झाला आहे त्यांचा एक ना एक दिवस मृत्यू हा निश्चित आहे. जो जन्म घेतो तो एके दिवशी नक्कीच मरतो. हे कटू सत्य आहे आणि प्रत्येक मनुष्याचा भाग यामध्ये या 5 गोष्टी तो जन्माला यायच्या अगोदरच निर्धारित केलेल्या असतात. ज्यामध्ये पहिली गोष्ट आहे ती म्हणजे मनुष्याचा जन्म कधी, केव्हा आणि कोणाच्या घरी होणार आहे. मित्रांनो, हे आपल्या हातात नाही की आपण जन्म आपल्या इच्छेनुसार घ्यावा. जर असं असतं तर प्रत्येकाने श्रीमंताच्या घरी जन्म घेतला असता. ही तर भाग्याची गोष्ट आहे आणि या भाग्याच्या मागे कर्म जोडलं गेलं आहे आणि त्याच कर्माने आपलं भाग्य बनत असतं. दुसरी गोष्ट आहे मनुष्याचा विवाह कधी, कुठे आणि कोणासोबत होणार. मित्रांनो, कधी कधी तुम्ही हे पाहिले असेलच की तुम्हाला विवाह कोण्या दुसऱ्यासोबत करायचा असतो आणि तुमचा विवाह कुठल्या दुसऱ्या व्यक्तीसोबत होत असतो. हे सर्व विधिलिखितच आहे. तिसरी गोष्ट आहे मनुष्याकडे धनसंपत्ती, रुपये, पैसे किती असतील. मेहनत तर सर्वच जण करतात. श्रीमंत प्रत्येकाला बनायचं असतं. परंतु काही लोक असे असतात ज्यांना ताबडतोब यश मिळतं, तर काही लोक उशिरा यशस्वी बनतात. अशाच प्रकारे मेहनत करून काही लोक लवकरच श्रीमंत बनतात, तर काही लोक तेवढीच मेहनत करून फक्त त्यांचा रोजचा खर्च चालू शकेल एवढंच धन कमावू शकतात. कधी कधी कुणाला आकस्मिक धनाची प्राप्ती होते, तर कुणाला त्यांच्या वाडवडिलांची संपत्ती मिळते. मित्रांनो, चौथी गोष्ट आहे मनुष्य किती बुद्धिमान, किती विद्वान, किती ज्ञानी असेल. एक गुरु त्याच्या सर्व शिष्यांना सारखीच विद्या प्रदान करत असतो, परंतु जो बुद्धिमान शिष्य असतो तो त्या विधीला लवकर ग्रहण करतो. परंतु जो कमी बुद्धिमान असतो तो त्याच्या बुद्धीनुसार कमी शिक्षेला ग्रहण करतो. देवाने सर्व मनुष्यांना एक सारखंच बनवलं आहे. सर्वांच्या शरीराची रचना एकसारखीच आहे. एक डोकं, 2 डोळे, एक नाक, 1-2 विचार करण्यासाठी मेंदू, यामध्ये बुद्धी दिली आहे. या जगामध्ये कोणी जास्त बुद्धिमान आहे तर कोणी कमी, तर काही लोक मूर्खांच्या श्रेणीत सुद्धा येतात. 5वी गोष्ट आहे मनुष्याचा मृत्यू कधी, केव्हा आणि कुठे होईल. मनुष्याचा मृत्यू हा त्याचा जन्म घेण्यापूर्वीच त्याच्या भाग्यामध्ये लिहिलेला असतो. या 5 गोष्टी मनुष्याने जन्म घेण्यापूर्वीच देवाने मनुष्यासाठी निर्धारित केलेल्या असतात आणि या गोष्टी अटल आहेत. या गोष्टींना कुणीही बदलू शकत नाही. भाग्यवंत कर्मापासून, त्यामुळे कर्मप्रधान आहे आणि मागील जन्माच्या आधारावरच आपलं भाग्य बनत असतं. कर्म आणि भाग्य, आपण पुढील उदाहरण पाहू. विद्यार्थी परीक्षा देतो. येथे परीक्षार्थी एक कर्मणी आहे जो त्याचं कर्म करत आहे आणि शिक्षक विधाता आहे जो त्या विद्यार्थ्याला त्याच्या कर्मानुसार गुण देत आहे. अर्थातच
त्याच्या कर्मानुसार त्याचं भाग्य लिहिलं जातं. आशा करते तुम्हाला या उदाहरणाद्वारे कर्म आणि भाग्यामधील फरक समजला असेल. कर्मानेच भाग्याची उत्पत्ती होते. अनेक ग्रंथांमध्ये, पुराणांमध्ये याबद्दल वर्णन देण्यात आलं आहे की मागच्या जन्मात केलेल्या कर्मानुसार या जन्मात आपल्याला त्याचे फळ मिळत असते. काही कर्माची फळं याच जन्मात मिळतात. परंतु ज्याप्रमाणे एखादं पात्र जर छोटं असेल आणि त्यामध्ये भरणारी वस्तू ही जास्त असेल, तर त्या वस्तूला दुसऱ्या पात्रात भरले जाते. त्याचप्रमाणे मनुष्याने जर आयुष्य कमी असेल आणि त्याचे पापपुण्य जास्त असतील, तर देव त्या पापपुण्याचं फळ त्याला पुढच्या जन्मात देत असतो. मित्रांनो, मनुष्य कर्म करण्यासाठी फक्त स्वतंत्र आहे. बाकीचं कर्म फळ देव त्याला देत असतो. चांगली कर्म चांगल्या भाग्याला बनवतात. अर्थातच चांगले कर्म चांगल्या भाग्याचे निर्माण करत असतात. आणि म्हणूनच मनुष्याने नेहमी चांगली कर्म करत राहायला हवे, जेणेकरून त्याचं भाग्य चांगलं बनेल आणि त्याच्या जीवनात नेहमी सुख समाधान असेल. कारण जर मनुष्याने वाईट कर्म केलं तर त्या वाईट कर्मामुळे त्याचं भाग्य वाईटच बनेल आणि दुर्भाग्यशाली मनुष्याचे जीवन हे नरकास मानत असतं. अनेक कष्ट त्रास सहन करत असतं. ज्या प्रकारचे तुम्ही बियाणे पेराल त्या प्रकारचेच तुम्हाला फळ मिळणार आहे. जर तुम्ही एखादं फुलझाड किंवा फळझाड लावलं तर त्यापासून तुम्हाला फुले किंवा फळच मिळणार आहेत. आणि जर तुम्ही एखादं काटेरी वृक्ष लावलं तर त्यापासून तुम्हाला त्रास देणारं काटेरी वृक्ष मिळणार आहे. त्या वृक्षापासून तुम्हाला सावली तर मिळेल, परंतु शरीराला त्रास देणारे काटे सुद्धा त्या वृक्षापासून तुम्हाला मिळतीलच. त्याचप्रमाणे वाईट कृत्य, वाईट कर्म हे थोड्या वेळासाठी सुख प्रदान करतात, परंतु त्या वाईट कर्माचं फळ नंतर मिळत असतं. ते मनुष्य फळ अधोगतीला, मनुष्याच्या नासाचं कारण बनतं. ते फळ मनुष्याला त्या काट्याप्रमाणे टोचत असतं आणि मनुष्याला ते अनेक वेळा देत असतात. मित्रांनो, असे म्हणतात की जेवढी चावी मारणार तेवढ्या वेळेसच ते खेळणं चालणार. देवानं ज्याला जितकं जीवन दिलं आहे तो तेवढेच आयुष्य जगतो. जो जितक्या दिवसांसाठी आला आहे तो या पृथ्वीवर तेवढ्या दिवसांसाठीच राहतो. कोणत्या गोष्टीचा अभिमान करायचा, कोणत्या गोष्टीचा घमंड करायचा? पैसा, धनसंपत्ती, रुपया आज आहे तर उद्या नाही. राजापासून रंक बनण्यास वेळ लागत नाही. देवाच्या मर्जीशिवाय झाडाचा एक पान सुद्धा हलत नाही. आणि म्हणूनच ही गोष्ट नेहमी लक्षात असू द्या की मनुष्य ही धरती सोडून कधी निघून जाईल कुणीही सांगू शकत नाही. त्यामुळे मनुष्य जेव्हापर्यंत या पृथ्वीवर आहे त्याने देवाची भक्ती करत राहायला हवी, चांगली कर्म करत राहायला पाहिजे, परोपकार दानधर्म करत राहायला पाहिजे, ज्यामुळे मनुष्याचं कल्याण होतं. चला आता आपण हे जाणून घेऊया की चांगल्या लोकांचा मृत्यू लवकर का होतो. मित्रांनो, कुठल्याही चांगल्या व्यक्तीचा देव कुठल्या तरी चांगल्या हेतूने या पृथ्वीवरती पाठवत असतो आणि जेव्हा त्या व्यक्तीचा उद्देश पूर्ण होतो तेव्हा देव त्याला पुन्हा त्याच्याजवळ बोलावून घेतो, कारण तो व्यक्ती देवाच्या हृदयाच्या जवळ असतो. तुम्ही हे सुद्धा म्हणू शकता, तो व्यक्ती देवाचा प्रिय असतो. देवालाही मुळीच वाटत नाही की त्या प्रिय व्यक्तीला मायानगरीत राहून एखादं पाप करावं, ज्यामुळे त्या पापांची शिक्षा त्याला भोगावी लागेल. एकंदरीत म्हणायचं झालं तर चांगल्या लोकांचा मृत्यू त्यांच्या चांगल्या कर्मामुळेच लवकर होत असतो. मित्रांनो, कधी तुम्ही ऐकलं असेल की एखादा असा व्यक्ती आहे ज्याला कधीच कुठला आजार नव्हता, कुठलाही त्रास नव्हता, तो त्याच्या आयुष्यात खूप सुखी होता. त्याने रात्री आनंदाने भोजन केले आणि भोजन ग्रहण करून रात्री तो झोपला. सकाळी तो उठलाच नाही, तो झोपूनच राहिला. अर्थातच कुठल्याही आजाराशिवाय, कुठल्याही त्रासाशिवाय त्याचा मृत्यू झाला. मग अशा वेळी लोक म्हणतात, किती चांगला व्यक्ती होता, ज्याला देवानं एवढी सुखद मृत्यू होईल, एवढं सोपं मृत्यू दिला, त्याला कोणताही आजार दिला नाही, कोणताही त्रास किंवा कोणतंही कष्ट दिलं नाही. मित्रांनो, पुराणांमध्ये असं सांगण्यात आलं आहे
की मनुष्याच्या मृत्यूच्या वेळी मनुष्याला जी पीडा होत असते ती एकदा 100 विंचू चावल्याने जेवढी होत असते त्यापेक्षाही अधिक होते आणि इतका त्रास सहन करून मनुष्याचा मृत्यू होत असतो. मित्रांनो, या कलियुगामध्ये सर्व काही विपरीत होत आहे. म्हणजेच मित्रांनो, कलियुगाचे हे सर्व विलक्षण सांगण्यात आलेले आहेत. मित्रांनो, जे लोक असे म्हणतात की मनुष्य मेल्यानंतर रिकाम्या हाताने जातो, तर हे सत्य नाही. मनुष्य मेल्यानंतर त्याच्यासोबत या 3 गोष्टी घेऊन जातो. पहिली गोष्ट मनुष्याचे कर्म, दुसरी गोष्ट त्याची स्मृती आणि तिसरी गोष्ट आहे जागृती. या 3 गोष्टी मनुष्य मेल्यानंतर सुद्धा त्याच्यासोबत घेऊन जातो. एखादा चांगला मनुष्य मेल्यानंतर आपण असे नेहमी म्हणतो की हा तर खूप चांगला मनुष्य होता, याने कधीच कोणाला त्रास दिला नाही, कधीच कोणाला फसवलं नाही, तरी सुद्धा देवानं त्या मनुष्याला लवकर बोलावून घेतलं आहे. परंतु मित्रांनो, तुम्ही कथांमध्ये ऐकलं असेलच, जेव्हा ऋषीमुनी कुठल्या देवांवरती किंवा अप्सरांवरती क्रोधित व्हायचे तेव्हा त्यांना या पृथ्वीवरती जन्म घेण्याचा श्राप द्यायचे आणि ज्याला कुणाला हा श्राप मिळायचा तो भीतीने घाबरायचा. तो जो कोणी असेल तो ऋषीमुनींची क्षमा मागायचा, त्यांची विनंती करायचा, हे महात्मा, मला इतका मोठा श्राप देऊ नका, मला इतका कठीण दंड देऊ नका. मित्रांनो, हे मृत्यूलोक या पूर्ण ब्रह्मांडात सर्वात चांगली जागा नाही किंवा सर्वात वाईटही जागा नाही. हे मृत्यूलोक अशी भयानक जागा आहे जिथे दंड भोगण्यासाठी देवांना किंवा अप्सरांना पाठवले जात होते. मित्रांनो, या मृत्यूलोकात प्राणी जन्म घेऊन त्यांच्या कर्माचं फळ भोगत असतात आणि पुढच्या जन्मासाठी पुन्हा नवीन कर्म करत असतात, ज्यांचे फळ त्यांना यमलोकात आणि पुढच्या जन्मात मिळत असतात. मित्रांनो, सर्व प्राण्यांमध्ये मनुष्याच्या शरीराला श्रेष्ठ मानले गेले आहे, कारण मनुष्याच्या शरीराला मोक्षाचे द्वार म्हटले गेले आहे. पूर्ण सृष्टीमध्ये मनुष्याचा शारीरिक असा शरीर आहे ज्याच्याद्वारे मोक्ष प्राप्ती केली जाऊ शकते. आणि मोक्षाची प्राप्ती कशी होणार? तर मोक्ष प्राप्त करण्यासाठी तुम्हाला या जगाचा पालन करता ज्याचा कधीच अंत नाही, ज्याच्यामध्ये हा पूर्ण ब्रह्म समावलेला आहे, अशा श्रीहरी विष्णूची भक्ती करून आपण मोक्ष प्राप्ती करू शकतो. त्यांचं नामस्मरण करून, भजन कीर्तन करून आपण मोक्षाची प्राप्ती करू शकतो. भगवान विष्णू हे खूपच कृपाळू आहेत. त्यांच्या शरणातच कोणीही जातो तो या जन्म मृत्यूच्या चक्रामधून मुक्त होतो आणि अशा मनुष्याला या पृथ्वीवरती पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. त्यामुळे जर मनुष्याला मोक्षाची प्राप्ती करायची असेल तर देवाची भक्ती करून, दानधर्म करून, पुण्य प्राप्त करून मोक्ष प्राप्त केलं जाऊ शकत नाही. तर मनुष्याला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागेल. 84 लक्ष योनीमधून सारखा प्रवास करावा लागेल, पुन्हा जन्म घ्यावा लागेल, पुन्हा त्याचा मृत्यू होईल, पुन्हा त्याला जन्म घ्यावा लागेल, पुन्हा त्याचा मृत्यू होईल. असं चक्र कायमस्वरूपी चालू राहणार. जन्माला आल्यावरती त्याच्या कर्माची फळं त्याला भोगावी लागणार आणि त्रास, संकटांना सहन करावं लागणार. मित्रांनो, ही पृथ्वी लोक एक कर्मभूमी आहे. प्रत्येकाच्या कर्मानुसार त्याला पुढचा प्रवास करायचा असतो. आपण जेव्हा या पृथ्वी लोकांवर जन्म घेतो तेव्हा या पृथ्वी लोकांवरची माया आपल्याला तिच्याकडे आकर्षित करून घेते आणि आपण या जगावर येथील माणसांवरती प्रेम करू लागतो. जेव्हा कधी आपला माणूस आपल्याला सोडून निघून जातो तेव्हा आपल्याला खूप दुःख होतं. परंतु गरुड पुराणात वर्णन मिळतं की ज्याचा मृत्यू होतो त्याचा आत्मा मृत शरीराला सोडून या लोकात पोहोचतो, परंतु ते पुण्य आत्मे असतात ज्यांच्यासाठी देवदूत येतात. परंतु जर कोणी पापू मनुष्य असेल, ज्याने पृथ्वीवर खूप पापे केली आहेत, त्याने अन्य लोकांना खूप सतावले असेल, तर पुढच्या जन्मात त्याला जास्त आयुष्य दिले जाते, कारण जेणेकरून तो त्याच्या पापांचं फळ त्याच्या पूर्ण आयुष्यात बघू शकेल. मित्रांनो, खूप सारी अशी लोक असतात की त्यांच्या आयुष्यापेक्षाही जास्त आयुष्य जगतात. त्यांचं शरीर पूर्ण सुकून जातं. शरीरामध्ये फक्त हाडांचा सापळा दिसू लागतो. घरातील माणसे सुद्धा त्यांची साथ देत नाहीत.
कोणी त्याला पाहण्यासाठी सुद्धा विचारत नाही. अंथरुणात पडून मलमूत्राचा त्याग करत असतात. उठता येत नाही, शरीर काम करत नाही. अवस्था अशी होते की लोक देवाला एकच प्रार्थना करत असतात की हे प्रभू, आता जीवन आणखी जगता नाही येत, आता हे दुःख सहन होत नाही, आता आमच्यावरती कृपा करा, आम्हाला मृत्यू द्या. परंतु मित्रांनो, त्या लोकांना तेव्हा सुद्धा सहजासहजी मृत्यू मिळत नाही. घरातील लोक म्हणू लागतात, माहित नाही हा म्हातारा कधी मरणार. मित्रांनो, अशा प्रकारे इतके त्रास आयुष्य सहन करावे लागते. परंतु जे पुण्यात आत्मे असतात त्यांना कमी आयुष्य मिळतं, जेणेकरून ते या पृथ्वी लोकांवर जेव्हापर्यंत राहतील तेव्हापर्यंत सुखाने त्यांचे जीवन व्यतीत करतील आणि देवाची भक्ती ते करत राहतील, त्यांचे पुण्यकर्म करत राहतील आणि त्यांच्या जन्माला येण्याचा उद्देश पूर्ण केल्यानंतर पुन्हा ते देवाजवळ परत जावेत. आणि आपण हेच विचार करत बसतो की चांगल्या व्यक्तीला देव जास्त आयुष्य का देत नाही. परंतु देवाने केलेले सर्व काही उत्तम आहे. मनुष्याचे या पृथ्वीवर जन्माला येऊन जास्त वेळ आयुष्य जगणं हा उद्देश नाही, तर त्याने जन्माला येऊन चांगली कर्म करावी, पुण्यकर्म करावं, दानधर्म करावं आणि देवाची भक्ती करून मोक्षाला प्राप्त करावं. आपल्याला प्रत्येक वेळी मनुष्याचा जन्म यासाठी मिळतो की आपण स्वतःला ओळखावं. आपण कोण आहोत, आपण या जगामध्ये कशासाठी आलो आहोत हे ओळखून आपण चांगले कर्म करावेत. परंतु या मायासागरात मनुष्य झोकून जातो. वाईट कर्म करून तो हजारो लाखो वर्ष या 84 लक्ष योनी पार करत राहतो आणि अनेक कष्ट दुःख सहन करत तो इकडे तिकडे भटकत राहतो. मित्रांनो, जर तुम्ही सुद्धा परमपिता परमेश्वर श्री हरी विष्णू यांना मानत असाल, त्यांची भक्ती करत असाल, तर कृपया कमेंटमध्ये ओम नमो नारायणा टाईप करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये. तुम्हा सर्वांचं मनपूर्वक आभार. ओम नमो शिवाय. श्री स्वामी समर्थ. जय श्री राम, जय श्री हनुमान, जय श्री कृष्ण, जय माता लक्ष्मी. ओम नमो नारायण.